नमस्कार, जय हिंद, जय भारत. नवीन वर्षाची सुरुवात गिग कामगारांसाठी एक नवीन पाहत घेऊन आली आहे. ठीक. 31 तारखेला जी तुटवडा निर्माण झाला होता, त्यांची जे स्ट्राईक होती, सर गिग प्रकार काय आहेत सगळं विस्तारमध्ये शोधू. सर्वप्रथम जे प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले आहे सर्व्हिसचे, कोणती सर्व्हिस, फूड डिलेवरीपासून तर आपल्याला गाडी सर्व्हिसपासून, जे ॲज अ ओला उबरपासून तर फूड डिलेवरीचे ॲप्स झोमॅटो, स्विगी, बिग बास्केट अशा भरपूर सारे उपलब्ध झाले. त्याच्यामध्ये जे काम करतात डिलिव्हरी बॉय म्हणून, त्यांना गिग वर्कर म्हणलं जाते. कामाची वेळ, ठराविक पातळीवर काम करणं, ग्राउंड लेवलवर जाणं, ऑर्डर कलेक्ट करून डिलिव्हरी पोचवणं. ठीक आहे. 31 तारखेला त्यांची स्ट्राईक होती, त्यामुळं भरपूर मोठे प्रमाणात ऑर्डर वेळेवर पोचले नाही किंवा ऑर्डरमध्ये डिले किंवा ॲज अ ऑर्डरच मिळाले नाही. ठीक आहे. पण त्यांची लढाई आहे त्यांच्या हक्कासाठी. कानूनमध्ये आणलेल्या नवीन लेबर कानूनमध्ये ज्या पद्धतीच्या एक ॲज उभरती अर्थव्यवस्था बघून गिग वर्करसाठी भरपूर साऱ्या सुविधा ज्या आजपर्यंत नव्हत्या त्या देण्यात आल्या. त्यांना इन्शुरन्स क्लेम, ठीक आहे, सेफ्टी ऑथॉरिटी सोबत जे काही आहे त्यांचं बचत आणि त्यांचे मुद्दे, ह्या सगळ्या गोष्टी ठेवण्यात आल्या. पण त्यांना ज्या गोष्टी लागत होत्या त्यांच्यासाठी त्यांनी पुन्हा 31 तारखेला स्ट्राईक केली. त्याच्यात महत्त्वाचे मुद्दे होते. द गिग प्लॅटफॉर्म सर्व्हिस वर्कर युनियनना फिक्स मिनिमम पर किलोमीटर रेट 20 रुपये ठेवणे, सोबत ह्या ज्या जेवढ्या कंपन्या आहे निगडीत त्यांच्यासोबत टायअप करणे. इन्शुअर द वर्कप्लेस सेफ्टी फॉर वुमन, महिलांसाठी इन्शुअर करणे वर्कप्लेस सेफ्टीची. सोबतच ग्रँड एमर्जन्सी लिव्ह तात्काळ मिळवणे, भेटणे आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह मॅटर्निटी प्रोटेक्शन महिलांसाठी, मॅटर्निटी लिव्ह आणि एमर्जन्सी लिव्ह. ठीक आहे. सोबतच काही जे कानून होते इलिमिनेट करणं, ID ब्लॉकिंग सिस्टम, सोबत रेटिंग सिस्टम इलिमिनेट करणे. सर काय ID ब्लॉक करणं, रेटिंग आपण वापरतो, कमी जास्त प्रमाणात चालू आहे, छोट्या मोठ्या शहरापर्यंतही त्याची पोचली आहे. तर ॲज अ एक प्लॅटफॉर्म आधारावर निर्माण झालेली एक गिग अर्थव्यवस्था जे की ग्रोविंग इंडस्ट्री म्हणून उभरत आहे, जे आपण पाहू शकतो 2020-21चा आकडा होता. ॲज अ 77 लाख वर्कर त्याच्यात इंगेज होते. तेच 2029-30पर्यंत 2.5 करोडपर्यंत लोक इंगेज होतील ॲज अ वर्कर म्हणून. आणि ते इंगेज होणारे वर्कर कोणते आहे? ॲज अ ते डिलिव्हरी बॉय म्हणून, इन्स्टंट डिलिव्हरी करणारे, जे आपण एक ॲपवर, प्लॅटफॉर्मवर तात्काळ ऑर्डर देऊन फूड झालं किंवा ॲज अ सर्व्हिस म्हणून गाड्या येतात, कॅब येतात, ठीक आहे, ह्या सगळ्याच. आणि सोबतच या पर्टिक्युलर टायमिंग, ठरवलेल्या वेळामध्ये ठरवलेलं काम करून घेणारे ॲज अ गिग वर्कर म्हणून दर्शवले जातात. तर कोण येतात त्याच्यात? सध्या तर त्याची परिभाषा डिजिटल माध्यमांसाठीच केलेली आहे. त्याची परिभाषा एक्सपांड आहे. बाकी जेवढे लेबर मजदूर त्या क्षेत्राशी निगडीत आहे त्यांना म्हटलं आहे, आणि बाकीच्या गोष्टी त्याच्यात इन्क्लूड सध्या झाल्या नाही, म्हणून ॲज अ बाकीच्यांना आपण तो विषय साईडला ठेवू. यांची काय प्रॉब्लेम आहे का बरं? आपण म्हणतो काही नाही, बस एक क्लिक करणे, ऑर्डर देणे आहे, पेमेंट ऑनलाईन होते, रेस्टॉरंट आहे, सगळ्या गोष्टी आहे, बस ऑर्डर आपल्या घरपोच आणून देते. त्यांच्या कामाचा फिक्स टाईम नाही, 10 ते 14 हवरसुद्धा त्यांना काम करा लागते, केलं जाते. सोबत त्यांना ॲज अ इन्सेंटिव्ह बेसिस असेल किंवा ज्या बेसिसवर असेल त्यांना प्रॉपर ॲज अ त्या कामाचा मोबदला मिळतो, नाही मिळत, ठीक आहे. कधी ऑर्डर वेळेवर पोचतो, नाही पोचत, जे मग रेटिंग सिस्टीम असते, मग ब्लॉकिंग सिस्टीम असते, ह्या सगळ्यांचा सामना करावा लागतो.
सर सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण ॲज अ ते जोडून आहे एका प्लॅटफॉर्मशी, तो प्लॅटफॉर्म चालवणारा ॲज अ ॲग्रिगेटर आणि त्याच्या हाताखाली असलेले पूर्ण सिस्टम जे आपण म्हणू हॉटेलमधून ऑर्डर घेण्यापासून, ठीक आहे, ॲपवरून कलेक्ट केल्यानंतर हॉटेलमधून घेऊन त्या पर्टिक्युलर डिलेवरी पोचवण्यापर्यंत जो काम करतो त्याला गिग वर्कर म्हणतात. ॲग्रिगेटरचा भरपूर मोठा रोल आहे जो ॲज अ प्लॅटफॉर्मचा तो चालक मालक आहे, ठीक आहे. तो ॲज अ त्याची चांदी आहे. बाकी हे यांच्याकडून काम करून घेणं आणि प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऑर्डरचं आवक जावक सगळ्या गोष्टी मेंटेन करणं, ठीक आहे. दुसरी गोष्ट, ॲज अ त्या व्यक्तिमत्वाला गिग वर्कर म्हणून आपण संबोधला आहे, तो त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, सामाजिक मानसिकता लोकांची काय बनलेली आहे. ॲज अ वर्कर आहे, काम करणार आहे, तो एक जिवंत माणूस आहे. त्याला एक जीवन चालवायचं आहे, त्याला फॅमिली आहे, त्याला आपलं ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून आहे. तो काही एक मशीन नाही की बस उचलला ना आणून टाकला, ॲज अ रोबोट नाही किंवा ॲज अ ड्रोन नाही, ठीक आहे. तो स्वतःची पर्वा नाही करत, तो कोणतेही रूल रेग्युलेशन नाही पाळत, रोड सेफ्टी, वाहतूक नियमन आदी. का बरं? तर कारण की माझा जो ऑर्डर भेटला आहे तो ऑर्डर त्या पर्टिक्युलर टायमापर्यंत ग्राहकापर्यंत पोचवणं. ॲग्रिगेटरचं म्हणणं आहे की आमचा ग्राहक मध्यस्थानी म्हणजे ॲज अ मध्यवर्गीय आहे, ठीक आहे. त्याला सॅटिस्फाय करणं, त्याची बहाली करणं आमचं काम आहे. पण त्याच्यासाठी इकडं गिग वर्कर मरून राहिला आहे, पिटून राहिला आहे, त्याच्या हक्काची जाणीव कोणालाच नव्हती. म्हणून ॲज अ नवीन कानूनमध्ये त्यांच्यासाठी ॲज अ ज्या पद्धतीच्या सुविधा आणि त्यांना त्यांच्या लागणाऱ्या लीवपासून तर सगळ्या गोष्टी त्याच्यात मेन्शन केल्या, ठीक आहे. आता नवीन गोष्ट आहे, हे जे उभरतं इकॉनॉमी अर्थव्यवस्था आहे, हिला तोड कुठून बसू शकतो. तर एक अल्गोरिदम ठरवते, एक ॲप प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावर तो अल्गोरिदम चालतो. त्यांची डिलेवरी किती वेळात झाली, ते त्यांचं नेचर, ते ॲज अ अगला व्यक्ती डिलेवरी घेऊन राहिला आहे, ठीक आहे, ऑर्डर दिलेला तो त्याच्यावर रेटिंग काय टाकून राहिला, याच्यावरून त्यांचं नेचर किंवा त्यांचं ग्रोथ प्रोग्रेस ठरवली जाते. तर हा अल्गोरिदम माणसाच्या ह्युमन नेचरच्या बिईंगच्या वरती जाऊन पोचला आहे की तो काय सुचवेल ना, तो अल्गोरिदम त्याच्याबद्दल काय दर्शवतील, ॲज अ एक डेटाबेस फ्लो बनवून त्याच्यावर त्याच्या प्रगतीचा भार सांभाळावा लागेल. ही गोष्ट आता कितपत पॉसिबल होतील आणि हे उभरती अर्थव्यवस्था आणि आणलेले जे कानून आहे, ठीक आहे, 9 वर्षामध्ये त्यांना प्रोत्साहन देतील का, त्यांचा जे उभारणारे चॅलेंजेस आहे, प्रश्न आहे, त्यांच्यावर मात करतील आणि एवढं सगळं करून हे उभारणारी अर्थव्यवस्था देशासाठी एक नवीन टर्निंग पॉईंट बनतील अशी अपेक्षा करतो, ठीक आहे. काही गोष्टी चुकल्या असेल माफ करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.